जय शिवराय मित्रांनो. 14 आणि 15 तारखेला ज्या प्रमुख जिल्ह्यांची, ज्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या जिल्ह्यांची नावं घेतली, आज त्यापैकी एका जिल्ह्याला गारपीट ही झालेली आहे. तो जिल्हा म्हणजे बेळगाव. कर्नाटकमधला बेळगाव जो भाग आहे त्या ठिकाणचे व्हिडिओ माझ्यापर्यंत पोहोचले आहेत. कोल्हापूरमध्ये देखील अनेक ठिकाणी वाऱ्यासह पाऊस झाला, ज्या भागामध्ये बेळगाव निपाणीचा परिसर होता. आणि मात्र उद्या 15 मार्चला या वातावरणाची क्रेज कोणत्या भागामध्ये पोहोचते हे वेळ आधी सांगणं गरजेचं आहे, जेणेकरून उद्याच्या 15 तारखेला शेतकरी सकाळीच नियोजन लावेल आणि त्या भागामध्ये अचानक येणाऱ्या वातावरणाची क्रेज माहीत झाल्याच्या नंतर त्या कामांना वेग लागेल. मित्रांनो, व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्टी आपण सांगतो ते सांगण्यामध्ये आपला अर्थ तुम्हाला सतर्क करणं आहे, तुम्हाला घाबरवणं नाहीये. ज्या अंदाजामुळे शेतकऱ्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो, त्या अंदाजामध्ये शेतकऱ्यांना त्या अंदाजामुळे होणाऱ्या गोष्टीचा परिणाम देखील तो आधी समजल्यामुळे ते नियोजन देखील करावं लागतं. अचानक आल्यामुळे वातावरणामध्ये होणारं नुकसान, त्यापेक्षा अचानक मिळालेल्या माहितीला घाबरता सामोरं कसं जायचं यासाठी आमचा खटाटोप असतो. पण अनेक जिल्ह्यांमधून अशा कमेंट आल्यात की तुमच्यामुळे द्राक्ष बागायतदारांच्या भाव पडलेत, तर त्या जिल्ह्यांना आज पूर्णविराम देतो. नाव त्या जिल्ह्यांचं घेणार नाहीये, माफी असावी. वळतो आता पुढच्या गोष्टीकडे. तर उद्याचं वातावरण जे आहे 15 तारखेला अचानकच ढगाळ वातावरण येणार आहे. अचानक ढगाळ वातावरण हे मराठवाड्यात सुद्धा उद्या असणार आहे, ज्यामध्ये लातूर, परभणीचा समावेश आहे, सोलापूरचा समावेश आहे. मित्रांनो, निसर्गाचा प्रकोप असा आहे, ह्या वातावरणामध्ये मॉडेलनुसार पाऊस दाखवलेला नाहीये. 15 तारखेला कुठल्या भागांमध्ये सोलापूर असेल, बीड असेल, अहिल्यानगर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, ते सुद्धा ढग वगैरे आभाळ येईल. पण या वातावरणामध्ये एखाद्या गावाला असा अपवाद घडू शकतो ज्याचा समावेश इथे आहे. मात्र चंद्रपूरला गरमी आणि उष्णता खूपच प्रभावी आहे. या भागामध्ये उष्णतेचा कहर उद्या दुपारनंतर पाहायला मिळणार आहे. भलेही 11-12 वाजल्यापासून ऊन इथे तापेल, पण इथे स्थानिक वातावरणाची भीती आहे. चंद्रपूरच्या आणि हिंगणघाटच्या मधल्या भागांमध्ये वातावरण सिस्टीम उद्या दुपारनंतर सक्रिय होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे चंद्रपूरकरांना उद्या सतर्क राहण्याचा इशारा काही प्रमुख भागांच्या नावासह सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर गावांची यादी बघा. हा वातावरणाचा टप्पा यवतमाळ मार्गे अलिबाग मार्गे येणार आहे. तर बल्लारपूर जो भाग आहे या भागाकडनं हे सिस्टम पुढे सरकत गडचिरोली जिल्ह्याकडे, इकडे दालसिंगगंज नावाचा एक भाग आहे, तिकडे जाण्यासाठी प्रयत्न, वातावरणाची क्रेज तिकडेपर्यंत पोहोचण्याची आहे. त्यामुळे बापांनो, तुम्ही सतर्क राहण्याचा प्रयत्न करा. वादळामध्ये, विजांमध्ये ह्या गोष्टीचा पुढे सुद्धा आपल्याला भडीमार होणार आहे. यापासून वारंवार पोट तिडकीनं सांगण्याचा प्रयत्न करतोय. यामागे इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमवण्याचा प्रयत्न नाही. यामागे तुम्हाला आमच्या थ्रू काही देण्याचा देखील प्रयत्न करण्याचं आहे. मी तुम्हाला वारंवार 2-3 दिवसापासून म्हणतो की 14 आणि 15 ही सुरुवात करणारी तारीख आहे. त्याची क्रेज कोल्हापूर असेल, बेळगाव असेल, कर्नाटक असेल, तिथे सुरुवात झाली. तिथल्या शेतकऱ्यांचे व्हिडिओ पाहिले, मनाला चटका मिळालाय. पण ही गोष्ट पुढे होऊ नये. अक्षरशः जे आणता येईल तसं सुद्धा आणण्याचा आपण प्रयत्न करू. मान्य आहे, सगळ्यांनाच ही गोष्ट माहीत व्हायला लागली. शासकीय हवामान खात्यापेक्षा इतरही तज्ज्ञ सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे सगळीकडे ह्या गोष्टी व्हायरल होतात. त्यामुळे मिळणारा मजूर किंवा मिळणाऱ्या मशिनरीला या परिणाम होतो, हे आम्हाला सुद्धा जाणतोय. पण त्या ताकदीनं गरीब शेतकरी मागे राहू नये, त्यांना ती आणता येईल घरामध्ये, यासाठी आमचा खटाटोप असतो. तुमच्या प्रश्नांना उत्तरे घेणारच आहोत. तत्पूर्वी उद्या काय घडणार आहे 15 मार्च बद्दल हे आपण सविस्तर पहिले ऐकूयात. बघा, लक्षात घ्या, सांगली, सोलापूर, हुबळीला सुद्धा उद्या वातावरण ढगाळ होईल. हुबळीमध्ये उद्या सुद्धा पाणी आहे, काही ठिकाणी तो पडेल. अहिल्यानगर ते संभाजीनगर, शिर्डीसह परिसरामध्ये वातावरण खूप किचकट आहे, पण इथे धोका नाहीये. गारपीटचे शेड्यूल उद्या बनलेले नाही, त्यामुळे काळजी करण्याचं काही अडचण नाही. 17 मार्च पर्यंत महाराष्ट्रामध्ये 17 मार्च पर्यंत जालन्याला धोका नाहीये, बुलढाण्याला धोका नाहीये, खानदेशला धोका नाहीये. त्यानंतर 17 मार्च पर्यंत परभणीला धोका नाहीये, बीडला देखील धोका नाहीये. 17 मार्च पर्यंत इकडे अकोला, अमरावतीला धोका नाहीये. मात्र 18 आणि 19 किचकट आहे, ज्यामध्ये मराठवाड्यातले एकंदरीत सर्व जिल्हे मोडतात आणि विदर्भातलेही सर्व जिल्हे मोडतात. मग सर्व जिल्ह्याबरोबरच या सगळ्या भागांमध्ये होईलच का, किंवा किती टक्केवारीनुसार होईल, किंवा सगळ्यांनाच तो घेईल का, सगळ्याला घेईल असं वक्तव्य कधीच केलं नाहीये. जालना असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, इथे मात्र टक्केवारी 25च्या आसपास निघते आहे. 75% शेतकऱ्यांना फक्त आभाळाचा आणि वाऱ्याचा धाक राहील. पावसाची शक्यता 75-70% लोकांना नाहीये. पण ज्या अर्थी आपण लातूरचा, नांदेडचा, हिंगोलीचा, यवतमाळचा, चंद्रपूरचा, वर्ध्याचा, अकोला, नागपूरसह अनेक भागांचा समावेश करतोय, तिथे मात्र टक्केवारी वाढलेली आहे. कारण की पश्चिमेकडनं येणाऱ्या वाऱ्याने बाष्प पूर्णपणे इकडे सरकवलेला आहे. मग या पाठोपाठ जर सांगायचं झालं, मी कमेंट घेतोय, पहिले मला जे काही बोलायचं ते बोलून द्या. कारण की कदाचित उद्या मी लाईव्हला येईल नाही येईल, कारण की ऍप्लिकेशनचा लाईव्ह देखील मला राहिलेला आहे.
17 मार्चला सोलापूरला थोडंसं त्रास आहे, ज्यांची नावं मी आता घेतली नव्हती. सोलापूरला आपला त्रास आहे, फक्त मराठवाड्यातल्या पलीकडच्या भागांना, जालना वगैरे, छत्रपती संभाजीनगरला, धाराशिवला म्हणावा असं धाक नाही. 18 तारखेला मात्र धाक आहे. कुठल्या भागांमध्ये 18 मार्चला हे लक्षपूर्वक आहे का? लाईव्ह मला परत ऍप्लिकेशनमध्ये पण घ्यायचं आहे, नंतर इकडे युट्यूबला पण घ्यायचं आहे. त्यामुळे ज्या गोष्टी सांगतो त्या रिपीटमध्ये घेणार नाही परत. लातूर, सोलापूर, सांगली या भागामध्ये 18 तारखेला आहे. सांगलीचा समावेश थोडा कमी आहे. मी सांगतो दादा धारवाचं पण लक्षात घ्या. कलाबुर्गी, विजयपुरा, कर्नाटक मधल्या एकंदरीत हुबळीसह बेळगाव, विजापूर असेल, देवनगरी, कर्नाटक यामध्ये जवळपास संपूर्ण कर्नाटक या वातावरणाच्या क्रेजमध्ये येतोय. त्यामुळे कर्नाटककरांना विनंती आहे, तुम्हाला ह्या दिवशी जेवढं काही करता येईल 18 तारखेला तेवढं त्याच्या अगोदर करण्याचा प्रयत्न करा. कारण की कलाबुर्गी मार्गे वातावरण पूर्णपणे मराठवाड्याकडे सरते. यामध्ये बीडचा पण समावेश 18 तारखेला आहे. माझगाव पट्टे, परभणी, परळी वैजनाथ परिसर, नांदेड पट्टा, लातूर पट्टा, त्यानंतर माहूरगड जे काही आम्ही तिथे फिरायला गेलो होतो त्या देखील भागात देखील आहे. त्यामुळे सतर्क राहा. हा पाऊस मग जालन्याच्या मंठ्या, परतूर